रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। केज तालुका पुन्हा हादरला। उत्तरेश्वर पिंपरी शिवारात एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या, खून करून प्रेत रस्त्यावर टाकले। एका संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात। गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नसल्यानेच गुन्हेगारीत झपाट्याने वाढ। केज तालुक्यात गुन्हेगारी वृत्ती फोफावताना दिसत असून खुनासारखे मोठमोठे गुन्हे दिवसाढवळ्या होत आहेत। यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की गुन्हेगाराला आता कायद्याचा धाक राहिलेला नसल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस केज तालुक्यात घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा आता धोक्यात आली आहे। काल झालेल्या खुनाच्या घटनेबाबतचा वृत्तांत अजून स्पष्ट झाला नसला तरी प्राथमिक माहितीनुसार समजलेली हकीकत अशी की केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी शिवारात एकाचा खून करून प्रेत केवड आणि उत्तरेश्वर पिंपरी येथील शिवारातील रस्त्यावर टाकले होते। केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील विकी उर्फ अण्णा रावसाहेब चंदनशिव वय 25 वर्ष या युवकाचा खून करून प्रेत रस्त्यावर टाकले आहे। सदरील घटना ही दिनांक 31 जानेवारी 2026 शनिवार रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून मयताच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने व अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शी पाहणीतून दिसून येत आहे। सदरील घटनेसंदर्भात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, पोलीस अधीक्षक व्यंकटेश राम, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस उपनिरीक्षक अशोक सोनवणे हे हजर झाले होते। सदरील प्रकरण नेमके काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या घटनेचा घटनास्थळ पंचनामा केला असून या खून प्रकरणी केज पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री व्यंकटेश राम ही करत आहेत। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।